नमस्कार, सुस्वागतम. मी आरती गुप्ते. माझ्या या चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्यासमोर प्राची गडकरी यांनी लिहिलेली एक रचना सादर करत आहे. शीर्षक आहे अभंग. ऐकूया तर. अभंग. काल विठ्ठल राऊळी होता अभंग चाळत. दिगभर ग्रंथ पोथ्या त्यात बसला लोळत. काल विठ्ठल राऊळी होता अभंग चाळत. दिगभर ग्रंथ पोथ्या त्यात बसला लोळत. ओव्या विरहिणी श्लोक विठू म्हणे हेच सुख. शब्द भावना वाचून त्याची हरवली भूक. ओव्या विरहिणी श्लोक विठू म्हणे हेच सुख. शुद्ध भावना वाचून त्याची हरवली भूक. खुणा भक्तीच्या ठळक विठू वारंवार वाचे. डोळे हळूच टिपून पुन्हा आनंदाने नाचे. खुणा भक्तीच्या ठळक विठू वारंवार वाचे. डोळे हळूच टिपून पुन्हा आनंदाने नाचे. हात शब्दांवरी विठू अलगद फिरवितो. तत्वसार चिंतनाचे हृदयात मिरवितो. हात शब्दांवरी विठू अलगद फिरवितो. तत्वसार चिंतनाचे हृदयात मिरवितो. घंटा शंख वाजवुनी त्याची उजळणी चाले. पान पान पसरुनी स्वरपंचमात बोले. घंटा शंख वाजवुनी त्याची उजळणी चाले. पान पान पसरुनी स्वरपंचमात बोले. तोच आली रखुमाई घट्ट पदर खोचून. दर दिवशी पसारा बोलू लागली टोचून. तोच आली रखुमाई घट्ट पदर खोचून. दर दिवशी पसारा बोलू लागली टोचून. कशापायी अभंगांना नियमित वाचायचे. रोज मांडून पसारा किती युगे नाचायचे. कशापायी अभंगांना नियमित वाचायचे. रोज मांडून पसारा किती युगे नाचायचे. विठू म्हणे रखुमाई तुला कळणार नाही. निष्ठा अभंगात पहा गोष्टी चैतन्याच्या काही. विठू म्हणे रखुमाई तुला कळणार नाही. गोष्टी निष्ठा अभंगात पहा गोष्टी चैतन्याच्या काही. किती होऊ दे पसारा उरी भाव दाटणार. ओव्या श्लोक अभंगांना विठू नित्य घोटणार. किती होऊ दे पसारा उरी भाव दाटणार. ओव्या श्लोक अभंगांना विठू नित्य घोटणार. धन्यवाद. कवयित्री आहेत प्राची गडकरी आणि सादर करती आरती गुप्ते.